श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या तिथीला एकादशी तिथी व्रत केली जाते. भगवान विष्णूच्या उपासनेसाठी हा दिवस विशेष मानला जातो. जया एकादशीचे व्रत दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दिवशी केले जाते. पंचांगानुसार जया एकादशीचं व्रत जे आहे ते यावर्षी 8 फेब्रुवारी म्हणजे शनिवारी केलं जाणार आहे. धार्मिक मान्यतानुसार जया एकादशीचं व्रत केल्याने भक्तांना आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवनातील सर्व पाप आणि त्रासापासून मुक्ती मिळते. असेही म्हटले जाते की जया एकादशीचं व्रत केल्याने भगवान विष्णूच्या कृपेने मृत्यूनंतर भूत पिशाच योनीत जावे लागत नाही. पितरांसाठी हे व्रत केल्याने त्यांना पुण्य फळ मिळते. जया एकादशीच्या दिवशी वैद्युती योग आणि रवी योग तयार होत आहे. या काळात धार्मिक कामे करणं अत्यंत शुभ मानले जाते. तसेच जया एकादशीच्या पारणाची वेळ जी आहे ती 9 फेब्रुवारीला सकाळी 7:04 ते 9:17 असणार आहे. या वेळेतच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे. ज्योतिषशास्त्रात या तिथी संबंधित अनेक उपाय सांगितले आहेत आणि जे खूप प्रभावी आहेत. आणि म्हणूनच आपल्याला आज जया एकादशीच्या दिवशी संध्याकाळी कापूर सोबत एक वस्तू जाळायची. ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातील भांडणं, पितृदोष, शत्रुबाधा, नजरदोष, वास्तुदोष तो नष्ट होणारच आहे. पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल, आजारपण येत असेल, कलह होत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल, की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नसेल, तर आवर्जून प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. कारण ह्या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात, तर त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये की आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल किंवा कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात. आणि ह्या काही विशेष तिथी आहेत, या तिथीला जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामुळे निश्चितच आपल्याला सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची. तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या सर्व घराचे दरवाजे आणि खिडक्या सुद्धा खोलून टाकायचे आहेत. कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहेत, दोष आहेत, अलक्ष्मी आहे, तिला आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं. हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत. या उपायाकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे. मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. तसेच आपल्याला एक शेणाची गौरीसुद्धा घ्यायची, कारण शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते. आणि जेव्हा पण आपल्या घरामध्ये आपण शेण जाळतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, अलक्ष्मी ती घरातनं काढतापाय करून
निघून जाते। तर आपल्याला काय करायचं आहे, मातीच्या पंतीमध्ये एक शेणाची गौरी जी आहे ती ठेवायची आहे। आता तुम्ही गावा साईडला राहत असतील तर तुम्हाला शेणाची गौरी जी आहे ती सहज भेटून जाईल। आता तुम्ही शहरात राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला छोट्या छोट्या शेणाच्या गौरीचे पॅकेट जे आहेत ते भेटून जातील। त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत। मी प्रत्येक उपायामध्ये सांगते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो। त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो। त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 लवंगा आणि 3 हिरव्या वेलची ठेवायच्या। ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या। ज्याप्रमाणे लवंगा आणि हिरवी वेलची आपल्या जेवणाची चव वाढवते, त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं काम सुद्धा करत असतात। तसेच लवंगा आणि हिरव्या वेलची जे आहेत त्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत। आता आपल्याला थोडेसे काळे तीळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत। माघ महिन्यामध्ये तिळांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण तिळांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपले पित्र आपल्यावर भरभरून प्रसन्न होत असतात। आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा दूर करण्याकरता तीळ अतिशय प्रभावी मानले जातात। तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं। तर आपल्याला काय करायचं आहे, थोडेसे काळे तीळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला हे तीळ जे आहेत ते उतरवायचे आणि त्यानंतर हे तीळसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचे आहेत। आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा। कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 ते 3 थेंब शुद्ध गाईच्या तुपाचे सुद्धा टाकायचे आहेत। तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल। काही वेळाकरता ही मातीची पंती आपल्याला देवघरासमोरच ठेवायची। त्यानंतर ती मातीची पंती तिकडनं आपल्याला उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा। फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला या मातीच्या पंतीला ठेवायचं। जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे। जेव्हा आपण कापूर सोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। जेव्हा ह्या मातीच्या पंतीतील कापूर शांत होईल तर तो आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायचा। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचं। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।